घरात सुखसमृद्धी येण्यासाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा हे 10 मुख्य बदल। घरात लक्ष्मी पाणी भरेल, घरातील 18 विश्व दारिद्र्य दूर होईल। नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे। शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे। हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते। यावेळी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्साहाला सुरुवात होत आहे। शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता 12 ऑक्टोबरला होणार आहे। नवरात्रीत कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 सुरू होईल आणि तो 7:22 पर्यंत असणार आहे। घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे। कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात प्रथम माती टाकावी, त्यात 7 प्रकारचे धान्य टाकावे आणि वरून थोडी माती टाकावी। कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा। या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 विड्याची किंवा आंबाची पाने ठेवावीत। त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा। हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा। पूजेनंतर तो 9 दिवस त्यांच्यासमोर ठेवावा आणि दिवा लावा। तसेच मित्रांनो, देवपूजा ही देवाची पूजा असली तरी त्यात मन एकाग्र व्हावे यासाठी तो उपचार असतो। धूप, दीप, अगरबत्ती, गंध, अक्षता, पंचामृत स्नान अर्पण करून देवाला फुल वाहेपर्यंत मनाला देवपूजेत गुंतवून ठेवणे हा त्यामागचा हेतू असतो। मनात विचारांचे थैमान शांत व्हावे म्हणून स्तोत्रपठणाची किंवा श्रवणाची जोड दिली जाते। अशी देवपूजा केली तरच देवपूजेचे फळ मिळते। घरात सुख समृद्धी नांदते। त्यासाठी 10 महत्त्वाचे नियम जाणून घेऊयात। देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे। प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी। सर्व पूजा सामग्री एकत्र करून देवासमोर बसावे। पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा। प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे। त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा। त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे। भूशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरुवात करावी। सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून पूजेला बसावे। देवाचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी। कपाळाला गंध लावून घ्यावा। समरू आणि उदबत्ती लावून घ्यावे आणि समरूला गंध लावून घ्यावा। त्यानंतर घंटीची पूजा करावी आणि घंटी वाजवावी। सगळ्या देवांना पाण्याने स्नान घालावे आणि स्वच्छ पुसून सगळ्या देवांना टिळा लावावा। तसेच सगळ्या देवांना फूल वाहवेत। नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर तुपाचे निरंजन लावून आरती करावी। ह्यासोबत काही नियमाचे पालन देखील करावे। 1. देवपूजा ही सकारात्मक ऊर्जा देणारी असते। ही ऊर्जा अधिक कार्यान्वित व्हावी म्हणून देव्हारा ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावा। जर शक्य नसेल तर उत्तर दिशेला असावा। या व्यतिरिक्त देव्हाऱ्याची दिशा नाही ना ते तपासून घ्या आणि आवश्यक बदल करा। 2. देवपूजा करताना नेहमी आसन घ्यावे। देवघर शक्यतो जमिनीवर असावे। जागेअभावी भिंतीवर लावले असेल तर उभ्याने पूजा करतानाही पायाखाली आसन घ्यावे, अन्यथा तुमचे कमावलेले पुण्य वाया जाते। 3. देवाला वाहत असलेले हळद कुंकू आणि अक्षता वेगळ्या ठेवाव्यात आणि आप स्वतःला लावून घेतो किंवा औक्षणासाठी वापरतो ते हळद कुंकू वेगळे ठेवावे। अक्षता अखंड असाव्यात, अर्थात तांदूळाच्या कण्या अक्षता म्हणून वापरू नये। तसेच कोरड्या कपाळाने देवपूजन करता कपाळावर गंध, कुंकू लावून मगच पूजेस बसावे। 4.
देवाला स्नान घालताना कलशातून पंचपात्रात पाणी घ्यावे आणि दोन्हीमध्ये तुळशीचे पान घालावे. पळीने पाणी घालत देवतांना स्नान घालावे. पंचामृताने किंवा दुधाने थेंब थेंब वाहत पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून देव पुसून मग देव्हाऱ्यात ठेवावेत. 5. पूजेची भांडी तांबे, पितळ, चांदी किंवा पंचधातूची असावीत पण काचेची, स्टीलची, अल्युमिनियमची वापरू नयेत. शोभिवंत उपकरणी वापरण्यापेक्षा टिकाऊ उपकरणी वापरणे योग्य ठरते. तसेच धातूंची भांडी वेळोवेळी स्वच्छ करून ठेवणे सोपे जाते. 6. देवासमोर लावला जाणारा दिवा किंवा समरू स्वच्छ ठेवत जा, त्यात काजळी धरणार नाही याची काळजी घ्या. वेळोवेळी वात बदलून घ्या. तेल, तूप शुद्ध प्रतीचे वापरा. एकाच काडीने तेल आणि तुपाचा दिवा लावू नका. देव्हाऱ्यात मेणबत्तीचा वापर करू नका. 7. सकाळी तुपाचे निरांजन आणि संध्याकाळी तेलाची समरू लावा. दोन्ही दिवे एकाच वेळी लावायचे असले तरी दिव्याने दिवा लावू नका. स्वतंत्र काडीचा वापर करा. रोज दिवे उजळणे शक्य नसले तर आठवड्यातून एकदा किंवा अमावस्या, पौर्णिमेला अर्थात दर 15 दिवसांनी दिवे उजळून घ्या, म्हणजे जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत आणि दिवे स्वच्छ राहतील. 8. देवघरात एकाचे देवाच्या एकाहून अधिक प्रतिमा, मूर्ती ठेवू नका. ज्या मूर्ती पूजेत वापरल्या जात नाहीत त्यांचे वेळीच विसर्जन करा. देवघरात मोजके 5 देवमूर्ती ठेवा. बाळकृष्ण, अन्नपूर्णा, शिवलिंग, गणपती, दत्तगुरू. या व्यतिरिक्त अन्य देवतांच्या मूर्ती, तसबैरी असतील तर मूर्तीचा प्राधान्यक्रम ठरवा आणि मोजक्याच पण महत्त्वाच्या मूर्ती ठेवून त्यांचे पूजन करा. 9. देवघरातील मूर्ती किंवा तसबीर अभंग अर्थात भंगन पावलेली असावी. ज्या मूर्ती भग्न अवस्थेत असतील त्या वेळीच विसर्जित करणे किंवा त्यांची डागडुजी करून घेणे महत्त्वाचे आहे. 10. देवाला जी फुलं वाहतो ती अंगठा, मध्यमा, अनामिका या 3 बोटांचा वापर करूनच वाहावी. निर्माल्य झालेली फुलं काढून टाकावीत. ताजी फुलं वाहावीत. ताज्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. बाकी काही शक्य नसेल तर गूळ खोबरं, गूळ दाणे किंवा फक्त दूध देवाला दिले तरी तो संतुष्ट होतो. 11. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णेची मूर्ती कायम तांदूळाची आरास करून त्यात ठेवावी. धान्य हे सुबत्तेचे लक्षण आहे. देवीला आपण जे अर्पण करतो ते ती चौकटीने परत करते. म्हणून देवीचे आसन धन, धान्याने परिपूर्ण असावे. 12. देवघरात देवाच्या मूर्तीबरोबरच शंखाचीही पूजा करावी आणि शंखात पाणी भरून ते तीर्थ घरभर शिंपडावे व शक्य तेवढ्या मोठ्याने शंखनाद करावा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मकता निर्माण होते. 13. देवपूजा करताना शक्यतो स्तोत्र म्हणावे, मंत्रोच्चार करावा, 108 मण्यांची जपमाळ ओढावी आणि किमान 1 आरती म्हणत पूजेची सांगता करावी. या सगळ्या गोष्टींना 1-2 तास लागतात असे नाही. थोडीशी पूर्वतयारी, साहित्याचे नियोजन आणि शुद्ध सात्विक भाव असेल तर देवपूजा यथोचित पूर्ण होऊ शकते. 14. देव पूजा करताना नेहमी स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालूनच पूजा करावी. देवाची पूजा करताना नेहमी आसनावर बसावे. तसेच आपले आसन हे देवापेक्षा उंच नसावे. पूजेला सुरुवात करताना स्वतःच्या कपाळाला कुंकवाचा टिळा, गंध लावून घ्यावे. पूजा करताना तुमचे मन हे एकाग्र असावे. देवपूजा करताना मध्येच उठू नये. पूजा करताना घंटा ही देवघरात ठेवताना ती आपल्या डाव्या हाताला ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला ठेवावा. तुपाचे निरंजन हे नेहमी आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. विड्याची पाने पूजेसाठी वापरताना ते नेहमी पालथे आणि देवाकडे देठ करावे. नारळ ठेवताना नारळाची शेंडी ही देवाकडे करावी. देवाला नमस्कार करताना चप्पल घालून नमस्कार करू नये. तसेच देवघरात चप्पल घालून येऊ नये.
अशा प्रकारे हे देवपूजेचे नियम नक्की पाळा, तरच देवपूजेचे फळ प्राप्त होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.